शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात कोल्हापूरमध्ये एल्गार. सतेज पाटील, राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली विराट मोर्चा. 73 गावांमधील हजारो शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयावरती धडकले. नाशिकमधल्या टीसीएस प्रकरणातील चार्जशीटमधून धक्कादायक खुलासे समोर. पीडित तरुणीला मलेशियाला पाठवण्याचा होता कट, तर अरबी भाषा, बुरखा आणि नमाजाची ट्रेनिंग पीडितेला दिली. नाशिकमध्ये महायुतीच्या डोक्याचा ताप वाढला. गोकुळ गीते यांचा माघार घेण्यासाठी नकार. किशोर दराडे यांनी घेतली गणेश गीतेंची भेट. बंडखोरी मागे भाजपचे नेते असल्याचा शिवसेनेला संशय. एकनाथ शिंदेंनी बोलावली आमदारांची बैठक. राज्यसभेसाठी राष्ट्रवादीमध्ये प्रवेशाची अट अमान्य. भाजपच्या नवनीत राणा यांचं स्पष्टीकरण. उमेदवारी देण्याची सुनेत्रा आणि पार्थ पवारांचीच इच्छा. राणांचं वक्तव्य, तर सुनील तटकरे यांचा राणांवरती बोलायला नकार. नांदेड, हिंगोली, जळगावमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा तडाखा. केळी बागा जमीनदोस्त. नांदेडमध्ये रस्ते जलमय. वीज पडून म्हशींचा मृत्यू. तर कोकणामध्ये मान्सूनच्या सरींमुळे शेती कामांना सुरुवात. मुंबईमध्ये खासगी टँकरचा संप कायम. मुंबईकरांवरती पाणी टंचाईचं सावट. मुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाल्याशिवाय निर्णय नाही. टँकर असोसिएशनची भूमिका. चंद्रपूरच्या घुग्गुस शहरामधील 5 तरुण वर्धा नदीमध्ये बुडाल्याची भीती. एकाचा मृतदेह हाती, इतरांचा शोध सुरू. 5ही जणांचा शेवटचा सेल्फी समोर. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नवा विक्रम. देशामध्ये सर्वाधिक काळ पंतप्रधानपदी राहण्याच्या पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या विक्रमाशी बरोबरी. मोदींच्या 3ऱ्या कार्यकाळालाही 2 वर्ष पूर्ण. मुंब्र्यातल्या शिळफाट्यामध्ये टायरच्या गोदामाला भीषण आग. आगीमुळे धुराचे लोट. वाहतुकीवरती देखील परिणाम. आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये पाकिस्तानच्या विरोधात महाआंदोलन. पीओकेच्या 10 जिल्ह्यांमध्ये आंदोलन पेटलं. 11 आंदोलकांचा मृत्यू, तर पोलिसांना लोकांनीच ओलीस ठेवलं.